प्रश्न पहिला, गांधी-इर्विन करार कशाशी संबंधित आहे? ए. सविनय कायदेभंग चळवळ, बी. असहकार खिलाफत चळवळ, सी. रॉलेट चळवळ, डी. भारत छोडो चळवळ. बरोबर उत्तर आहे ए. सविनय कायदेभंग चळवळ. पुढचा प्रश्न, कायदे आझाद कोणाला म्हणतात? ए. मोहम्मद अली जिन्ना, बी. जवाहरलाल नेहरू, सी. भगतसिंग, डी. महात्मा गांधी. बरोबर उत्तर आहे ए. मोहम्मद अली जिन्ना. पुढचा प्रश्न, मध्यरात्रीच्या वेळी जेव्हा जग झोपेल तेव्हा भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागे होईल असे कोणी म्हटले होते? ए. जवाहरलाल नेहरू, बी. महात्मा गांधी, सी. भगतसिंग, डी. राजेंद्र प्रसाद. बरोबर उत्तर आहे ए. जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न, हू लिव्ज इफ इंडिया डाईज हे कोणाचे वाक्य आहे? ए. जवाहरलाल नेहरू, बी. महात्मा गांधी, सी. भगतसिंग, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे ए. जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न, पंजाबी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते? ए. देवनागरी, बी. सिंधी, सी. गुरुमुखी, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे सी. गुरुमुखी. पुढचा प्रश्न, सर्व लिप्यांचा उगम कोणत्या लिपीला झाला आहे असे म्हटले जाते? ए. खरोष्टी, बी. ब्राह्मी, सी. मोडी, डी. नागरी. बरोबर उत्तर आहे बी. ब्राह्मी. पुढचा प्रश्न, कोणत्या काळातील लिपीला चित्रमय लिपी म्हणतात? ए. सिंधू काळ, डी. वैदिक काळ, सी. गुप्त काळ, डी. मौर्य काळ. बरोबर उत्तर आहे ए. सिंधू काळ. पुढचा प्रश्न, जैन सूत्रात किती लिप्यांचा उल्लेख आहे? ए. 8, बी. 12, सी. 18, डी. 21. बरोबर उत्तर आहे सी. 18. पुढचा प्रश्न, अशोकांच्या शिलालेखांची लिपी काय आहे? ए. देवनागरी, बी. गुरुमुखी, सी. खरोस्ती, डी. धम्मलिपी. बरोबर उत्तर आहे डी. धम्मलिपी. पुढचा प्रश्न, भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे? ए. तेलुगू, बी. बंगाली, सी. मराठी, डी. तमिळ. बरोबर उत्तर आहे ए. तेलुगू. पुढचा प्रश्न, चोल राज्यकर्त्यांची भाषा कोणती होती? ए. तामिळ, बी. संस्कृत, सी. कन्नड, डी. तेलुगू. बरोबर उत्तर आहे ए. तामिळ. पुढचा प्रश्न, हिंदी भाषा बोलणाऱ्या भारतीयांची अंदाजे टक्केवारी किती आहे? ए. 50%, बी. 40%, सी. 45%, डी. 55%. बरोबर उत्तर आहे बी. 40%. पुढचा प्रश्न, ललिता विस्तार या बौद्ध ग्रंथात किती लिप्यांचा उल्लेख आहे? ए. 19, बी. 27, सी. 64, डी. 89. बरोबर उत्तर आहे डी. 89. पुढचा प्रश्न, गोव्याची मान्यताप्राप्त अधिकृत भाषा कोणती आहे? ए. कोकणी, बी. गुजराती, सी. मराठी, डी. पोर्तुगीज. बरोबर उत्तर आहे ए. कोकणी. पुढचा प्रश्न, कोणती भाषा दैवी भाषा आहे? ए. हिंदी, बी. खारी भाषा, सी. संस्कृत, डी. पाली. बरोबर उत्तर आहे सी. संस्कृत. पुढचा प्रश्न, भारताची प्राचीन भाषा कोणती आहे? ए. संस्कृत, बी. हिंदी, सी. पाली, डी. प्राकृत. बरोबर उत्तर आहे सी. पाली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशात सर्वाधिक भाषा बोलल्या जातात? ए. ब्रिटन, बी. अमेरिका, सी. फ्रान्स, डी. भारत. बरोबर उत्तर आहे डी. भारत. पुढचा प्रश्न, केंद्रीय भारतीय भाषा संस्था कुठे आहे? ए. म्हैसूर, बी. हैदराबाद, सी. वाराणसी, डी. उज्जैन. बरोबर उत्तर आहे ए. म्हैसूर. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय साक्षरता अभियान कधी सुरू झाले? ए. 1900, बी. 1988, सी. 1999, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे बी. 1988. पुढचा प्रश्न, नवोदय विद्यालयात कोणत्या वर्गात प्रवेश दिला जातो? ए. पहिली, बी. 7वी, सी. 6वी, डी. 4थी. बरोबर उत्तर आहे सी. 6वी.